मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज शिकणार आहोत मोबाईल नंबरच्या माध्यमातून एका फोनपेवरून दुसऱ्या फोनपेवर पैसे कसे पाठवायचे. फोनपे ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये वरती आहे स्कॅनर, जे की बारकोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता. पुढे आहे ट्रान्सफर मनी. यामध्ये 4 ऑप्शन आहेत. नंबर 1 ऑप्शन आहे टू मोबाईल नंबर. या ऑप्शनमधून तुम्ही मोबाईल नंबरच्या माध्यमातून पैसे पाठवू शकता. नंबर 2चा ऑप्शन आहे टू बँक/UPI ID. या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही बँक अकाउंट व UPI IDचा वापर करून पैसे पाठवू शकता. ऑप्शन नंबर 3 आहे टू सेल्फ अकाउंट. या ऑप्शनमध्ये तुम्ही स्वतःच्या दुसऱ्या अकाउंटवर पैसे पाठवू शकता. आणि ऑप्शन नंबर 4 आहे चेक बॅलन्स. या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करू शकता. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबरच्या माध्यमातून पैसे पाठवायचे शिकणार आहोत. तर मी टू मोबाईल नंबर वरती क्लिक करतो. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला न्यू पेमेंट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. इथे सर्च बारमध्ये इंटर अ मोबाईल नंबर और नेम म्हणतंय. तर या ठिकाणी जर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर तुम्ही या ठिकाणी नावाने सर्च करू शकता. नसेल तर या ठिकाणी सर्च बारवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, जसं मी टाकतोय. नंबरला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी इंटर अमाऊंट और चार्ट. जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी चॅट पण करू शकता, हाय पाठवू शकता. कन्फर्म झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट फिल करायची आहे. अमाऊंट फिल केल्याच्या नंतर इथे ट्रान्सफर मनी टू बँक नेम, ज्या व्यक्तीला आपण पैसे पाठवणार आहोत त्या व्यक्तीचं पूर्ण नाव या ठिकाणी दिसेल. नेक्स्ट आहे या ठिकाणी ॲड ट्रान्झॅक्शन नोट. यामध्ये तुम्ही पैसे कशासाठी पाठवले हे नोट करू शकता. जसे की मी एक बुक खरेदी केली, त्याचे पैसे पाठवले, तर मी या ठिकाणी बुक टाकू शकतो. पुढे आहे ज्या अकाउंटवरून पैसे पाठवत आहोत त्याचे शेवटचे 4 डिजिट इथे शो होतील. पे वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला UPI ID टाकायचा आहे. UPI ID टाकल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करून पाहू शकता. पेड टू म्हणजे कोणाला पाठवलेला आहे, ही ट्रान्झॅक्शन ID आहे. आणि डेबिटेड फ्रॉम म्हणजे कोणत्या अकाउंटवरून पैसे गेलेले आहेत. तर तुम्हाला समजलं असेल मोबाईल नंबरच्या माध्यमातून एका फोनपेवरून दुसऱ्या फोनपेवर पैसे कसे पाठविले जातात. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.